नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। जेही बांधकाम कामगार आहेत त्यांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक आधी देत नव्हते मित्रांनो। तर या 90 दिवसाच्या बांधकाम कामगारांचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही लाभार्थ्यांना एजंटला पैसे द्यावे लागत होते मित्रांनो। आता हे अडचण दूर होणार आहेत, कारण की या संदर्भामध्ये शासनामार्फत आता आदेश देण्यात आले आहेत। तर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या आदेशानुसार हे पूर्ण होणार आहेत मित्रांनो। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून यासारखे आणखी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बांधकाम कामगार यामध्ये ज्यांनीही नोंदणी केलेली आहे, तसेच नवीन नाव नोंदणी किंवा रिन्युअल करायचे असेल तर अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो। तर पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याकरिता कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी काय निर्देश दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते। त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजना ही राबविते। बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधित काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते। हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिलेले आहे मित्रांनो। तर असे आदेश आता हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो। कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहेत, पण अशा गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने 2017 मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र द्यावे असे त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं। मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे मित्रांनो। काही जिल्ह्यामधील गावामध्ये असे ग्रामसेवक सही देण्यास नाकार करत आहेत। तर अशा ग्रामविकास विभागाने या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देखील दिलेले आहेत। बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये। आता ही याबाबत दक्षता घेण्याचे देखील आदेश इथे देण्यात आलेले आहे मित्रांनो। लवकरच आता या संदर्भामध्ये असा GR देखील निर्गमित केला जाणार आहे। तर असा हा महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। लवकरच या बांधकाम कामगारांच्या कामाकरिता 90 दिवसाचे जे सर्टिफिकेट लागणार आहेत या संदर्भात शासनाने एक महत्त्वपूर्ण GR देखील निर्गमित करणार आहेत। त्यात सविस्तर असा आदेश व निर्बंध देखील असणार आहेत। तर आता गाव पातळीवर कोणत्याही कामगारांना आता अडचण भासणार नाही। या कामगारांचा प्रश्न आता लवकरच सुटेल। अशा सर्व लाभार्थ्यांना कशाच प्रकारची देखील अडचण आता भासणार नाही। याबाबत सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो भेटत राहतील। त्याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण पुढील येणारे सर्व अडचण इतर दूर होतील। तसेच हा व्हिडिओ इतरांनाही पाठवायला विसरू नका। अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।